नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DKD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कालच्या सेशनमध्ये आपण जानेवारी 2024 चालू घडामोडी अतिशय महत्त्वाच्या घटना आपण 20 प्रश्न घेतले होते. आता आज त्याच्या पुढील 21 पासून पुढील प्रश्न आपण आजच्या सेशनमध्ये घेऊ. चला तर आता पहिला प्रश्न बघा काय आहे. TV सोमनाथन आपल्याला विचारले काय अयोग्य असणारे विचारले याच्यामधलं. बघा पहिला काय TV सोमनाथन यांची कॅबिनेटचे भारताचे कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती, हे बरोबर आहे. भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक कोण? अजित कुमार मोहंती. आणि यांची अणुऊर्जा विभागाचे सचिवपदी आणि अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येणार आहे, हे पण बरोबर आहे. केंद्र सरकारने 1988च्या पंजाब केडरच्या IAS अधिकारी रवनीत कौर यांची भारतीय स्पर्धा आयोगाचे नवीन अध्यक्ष. भारतीय स्पर्धा आयोगाच्या नवीन अध्यक्ष कोण? रवनीत कौर. आता बघा, केंद्र सरकारने महालेखापरीक्षकपदी तुषार मेहता मूर्ती यांची नियुक्ती केलेली आहे, तर हे चुकीचं आहे. आपल्याला अयोग्य विचारलं आहे. कारण इथं काय महालेखापरीक्षक कोण? संजय मूर्ती. संजय मूर्ती. इथं तुषार मेहता मूर्ती हे चुकीचं आहे. आता पुढचा प्रश्न बघा काय. ब्रिक्स साहित्य मंच 2024 कोठे संपन्न झाली? ब्रिक्स साहित्य मंच 2024 कुठे संपन्न झाली? कझान, रशियामध्ये. पुढचा प्रश्न बघा काय. खालीलपैकी अयोग्य असणारे, अयोग्य आपल्याला विचारलंय, अयोग्य असणारे भारतातील पहिला धार्मिक पार्क कुठे? शिर्डीत, बरोबर आहे. कोझिकोडे हे भारताचे पहिले युनेस्को साहित्य शहर, हे पण बरोबर आहे. लडाख पूर्ण कार्यक्षम साक्षर केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित, बरोबर आहे. वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिलद्वारे वर्ल्ड क्राफ्ट सिटी म्हणून ओळखले जाणारे श्रीनगर हे पहिले शहर भारतीय शहर ठरले आहे. पहिले ठरले का? नाही, पहिले नाही. तर कितवे? चौथे. आपलं काय अयोग्य असणारे पर्याय कोणता आहे? 4 नंबर. आता इथं पण अयोग्यच विचारले आपल्याला. तर बघा, देशातील पहिला वैदिक थीम पार्क महाराष्ट्र वेदवन पार्क. आता वैदिक थीम पार्क वेदवन पार्कच आहे, पण हा कुठं आहे? महाराष्ट्रात नसून कुठे? UP मध्ये. UP म्हणून ऑप्शन आपलं उत्तर काय येणार आहे? 1 येणार आहे. तर त्याच्यातलं बघा, देशातील पहिला जेंडर पार्क केरळ कोझिकोडे, देशातील पहिली नाईट सफारी पार्क लखनौमध्ये, देशातील पहिला वेस्ट पार्क दिल्लीमध्ये, हे बरोबर आहे. आता 25 नंबरचा क्वेश्चन काय आहे. भारतातील पहिली AI शाळा शांतिगिरी विद्याभवन. अचं 1 कुठं आहे? अचं 1 इथं 1 आणि इथं 1 आहे. भारतातील पहिली AI टीचर इरिस, म्हणजे बचं 2 इथं एकाच ठिकाणी, म्हणजे ऑप्शन 3 नंबर आपलं बरोबर असणार आहे. भारतातील पहिली AI सिटी कोणती? लखनौ आहे. आणि भारतातील पहिली AI आणि रोबोटिक टेक्नॉलॉजी पार्क बेंगलोरमध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा. भारतातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन, त्या ग्लास आहे ना, ग्लास ब्रिजचे उद्घाटन कुठं झालेले? तमिळनाडूमध्ये. तमिळनाडू. पुढचा प्रश्न बघा. भारताचे 30वे लष्कर प्रमुख कोण आहेत? 30वे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी. 26वे नौदल प्रमुख कोण आहेत? दिनेश कुमार त्रिपाठी. आणि 27वे वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग. म्हणजे अचं 3 2 ठिकाणी, बचं किती? 2 एका ठिकाणी, इथं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर आहे आन्सर. आशियाई विकास बँकेचा नवीन सदस्य कोण आहे? आशियाई विकास बँकेचा नवीन सदस्य झालेला? इस्रायल. ADB माहीत पाहिजे आपल्याला. 2014ला आशियन डेव्हलपमेंट बँक 2014ला स्थापना झालेली, आशियन डेव्हलपमेंट बँक. पुढचा बघा. हवा, पाणी, जंगल आणि माती यासह नैसर्गिक संसाधनांना आर्थिक मूल्य प्रदान करणारे भारतातील पहिले राज्य. भारतातील पहिले राज्य कुठले? उत्तराखंड. पुढचा प्रश्न बघा. भारतातील पहिले धान्य ATM. भारतातील पहिले धान्य ATM कुठे आहे? महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा यांच्यापैकी कोठेही नाही. तर कुठं येतं? ओडिसामध्ये. म्हणजे यापैकी नाही आन्सर येते आपलं. पेस डॉकिंग तंत्र विकसित केलेला भारत कितवा देश आहे? पेस डॉकिंग म्हणजे काय? एकामेकापासून ते पेस आहे ते वेगळे करणे, ते तंत्र विकसित करणारा भारत कितवा देश आहे? 4था देश. पुढचा बघा प्रश्न काय. इस्रोने 30 डिसेंबर, आता याच्यामध्ये पहिल्यांदा
विचारलं आहे का आपल्याला, बिनचूक नसणारे विचारलं आहे आपली. आता बघा हे काय, इस्रोने 30 डिसेंबर 2024 रोजी SPARC-X मोहिमेला सुरुवात केली. PSLV-C60 मोहिमेमध्ये प्रत्येकी 220 किलो वजनाचे 2 SPARC-X उपग्रह वर्तुळाकार कक्षेत सोडण्यात आले. श्रीहरिकोटा येथून अंतराळात सोडण्यात आलेल्या या उपग्रहांना SDX-01 आणि SDX-02 अशी नावे देण्यात आली. हे दोन उपग्रह अवकाशात प्रक्षेपित झाल्यानंतर एकमेकांपासून सुमारे 20 किलोमीटर अंतर राखत पृथ्वी परिक्रमा करत होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने यामध्ये अंतर कमी करण्यात आले. जमिनीपासून सुमारे 475 किमी उंचीवरील कक्षेत दोन उपग्रहांना एकमेकांशी जोडून भारत स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान अवगत असलेला चौथा देश ठरलेला आहे. म्हणजे हे बघा, याच्यामध्ये हे मोहिमेला कधी सुरुवात झाली, 30 डिसेंबरला. कुठले PSLV-C60 मोहिमेमध्ये किती प्रत्येकी 220 किलो वजनाचे 2 SPARC-X वर्तुळाकार सोडण्यात आले. हे बरोबर आहे. श्रीहरिकोटा येथून अंतराळात सोडण्यात आलेल्या या उपग्रहांना SDX-01 आणि SDX-02 अशी नावे देण्यात आली. म्हणजे हे पण बरोबर आहे. हे दोन उपग्रह अवकाशात प्रक्षेपित झाल्यावर एकमेकांपासून सुमारे 20 किलोमीटर अंतर राखत पृथ्वी परिक्रमा करत होते. हे पण बरोबर आहे. जमिनीपासून सुमारे 475 किमी उंचीवरील कक्षेत दोन्ही उपग्रहांना एकमेकांशी जोडून भारत स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान अवगत असलेला चौथा देश ठरला. हे पण बरोबर आहे. म्हणजे यांच्यापैकी बिनचूक नसणारे. आता बिनचूक नसणारे म्हणजे बरोबर नसणारे पर्याय कोणते आपल्याला? बरोबर नसणारे पर्याय तर एक पण नाही. म्हणजे इथं काय असायला पाहिजे आपलं, यापैकी नाही असायला पाहिजे. इथं काय यापैकी नाही असायला पाहिजे होतं. तिथं बहुतेक मिस्टेक झाली, प्रिंट मिस्टेक. नुकतेच 17 जानेवारी 2025 रोजी केंद्र सरकारने खालीलपैकी टिंब वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली. किती वेतन आयोग? 8व्या वेतन आयोगाला. आता पुढचा प्रश्न बघा, सध्या चर्चेत असणारे खालिदा जिया यांची नुकतीच तुरुंगातून मुक्तता करण्यात आली आहे. तर ते खालीलपैकी कोणत्या देशाचे पहिले पंतप्रधान होते? कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले? खालिदा जिया, बांगलादेश. दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी खालीलपैकी कोणत्या युद्धनौकांचा समावेश पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलेला आहे? कोणत्या युद्धनौका आहेत? INS सुरत, निलगिरी, वाक्षित, पाणबुडी. म्हणजे वरील सर्व. आपलं आन्सर काय? वरील सर्व. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी काय योग्य असणारा पर्याय कुठला आहे? इस्रोने माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय परीक्षा संस्थेने NEET UG परीक्षा सुधारणा आणि 7 सदस्यीय समिती स्थापन केली होती. कशामध्ये सुधारणा करण्यासाठी? UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. कोण आहे अध्यक्ष? के. राधाकृष्णन. म्हणजे हे बरोबर आहे. पुणे, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या 5 जिल्ह्यात उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. हे पण बरोबर आहे. भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणि जीवन गौरव पुरस्कार कोणाला? सई परांजपे यांना देण्यात आलेला आहे. हे पण बरोबर आहे. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे? यापैकी नाही. पुढचा प्रश्न बघा, वाहतूक समस्येसंदर्भात अभ्यास करणाऱ्या TomTom या जागतिक संस्थेच्या अभ्यासात सर्वाधिक वाहतूक कोंडी करणाऱ्या शहरांमध्ये पुणे जगात कितव्या क्रमांकावर आहे? पुणे जगात आहे 2ऱ्या क्रमांकावर. म्हणजे ऑप्शन क्रमांक आपलं काय येणार आहे? 3. आता याच्यामध्ये पुढचा प्रश्न बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आता जानेवारीमध्ये आलोक आराध्य होते. आता कोण झालेलं आहे? चंद्रशेखर राव आता झालेले आहेत. याच्यामध्ये चंद्रशेखर राव तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. चंद्रशेखर राव म्हणून. भारतीय हवामान विभागाला 15 जानेवारी 2025 रोजी किती वर्ष पूर्ण झाली? हवामान विभागाची स्थापना कधी झाली? 1875 मध्ये. म्हणजे आता कधी 1925 चालू आहे. म्हणजे 150 वर्ष झाले. पुढचा प्रश्न बघा, पानिपतच्या 3ऱ्या लढाईला 264 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पानिपत येथील कला आम परिसरात मराठा शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. 14 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हरियाणात पानिपत येथे जाऊन पानिपतच्या 3ऱ्या युद्धातील शूरांना अभिवादन केले. हे पण बरोबर आहे. दोन्ही बरोबर.
म्हणजे देवेंद्र फडणवीसच्या अगोदर कोण गेलते? यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर पानिपत येथील ठिकाणा भेट देणारे देवेंद्र फडणवीस दुसरे मुख्यमंत्री ठरले. हे बरोबर आहे. पानिपतच्या युद्धात 1.25 लाख मराठी हुतात्मा झाले. त्यांच्या रक्ताने येथील आंब्याचे झाड लाल झाले. या झाडाला आंबेसुद्धा काळे येत होते, म्हणून या झाडाला कालआंब म्हटले जाते. या झाडाच्या ठिकाणी शौर्य स्मारक कालआंब बांधण्यात आले आहे. म्हणजे आपलं काय योग्य असणारे विचारलं आपल्याला, म्हणजे वरील सर्व योग्य आहेत. तर पुढचा प्रश्न बघा, भारतातील मेट्रो रेल्वे नेटवर्क किती किलोमीटरचे आहे? किती किलोमीटरचे आहे? 1000. लष्करातील पहिली महिला सुभेदार कोण आहेत? 42 प्रीती रजक. सही बघा. गोल्डन ग्लोब पुरस्कार उत्कृष्टता चित्रपट बिगर इंग्रजी कुठला आहे? बिगर इंग्रजी एमिलिया परेझी. उत्कृष्ट चित्रपट ॲनिमेटेड कुठला आहे? फ्लो. उत्कृष्ट चित्रपट नाट्यमयता द ब्रुटालिस्ट. सिनेमॅटिक आणि सर्वाधिक कमाई करणारा विकेड. म्हणजे 1, 2, 3, 4 आपल्याला यायला पाहिजे. 1, 2, 3, 4 1 नंबर ऑप्शन. 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न बघा, देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? कोणत्या राज्यात आहेत? आता याच्यामध्ये बघा कन्फ्युजनमध्ये कुठलं आहे? एकतर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, पण सर्वाधिक कुठे आहेत महामार्ग लांब? आपल्या राज्यात महाराष्ट्रामध्ये. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राचे राज्य फूल काय? जारूळ ताम्हण. हे बरोबर आहे. महाराष्ट्राचे राज्य शस्त्र दांडपट्टा. हे पण बरोबर आहे. महाराष्ट्राचा राज्य मासा सिल्वर पापलेट. महाराष्ट्राची राज्यमाता गाय. तर आपले काय बिनचूक असणारे म्हणजे बरोबर असणारे अ ब क ड 4 नंबर. पहिले कॅशलेस गाव. पहिले कॅशलेस गाव कोणतं आहे? दसई. म्हणजे अचं 2 पाहिजे आपल्याला. अचं 2 या ठिकाणी आणि या ठिकाणी. परत पहिले फळाचे गाव धुमाळवाडी. बचं 1 कोणतं आहे? इथं पण आहे आणि इथं पण आहे. पहिले कवितांचे गाव उभादांडा. म्हणजे कचं 3 पाहिजे आपल्याला. कचं 3 इथंच आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर आन्सर आहे. डिजिटल गाव कोणतं आहे? हरिसाल धारणी अमरावती. ते पहिले मधाचे गाव मांगर महाबळेश्वर सातारा. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर आन्सर आहे. सौर कृषी पंप योजनेत महाराष्ट्र देशात कितव्या क्रमांकावर आहे? प्रथम क्रमांकावर आहे. हे बरोबर आहे. राज्यात माता मृत्यूचे प्रमाण घटले देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. हे पण बरोबर आहे. म्हणजे दोन्ही आपल्याला योग्य पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, WHO ने 2024 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाला मलेरिया मुक्त घोषित केले आहे? कोणत्या देशाला मलेरिया मुक्त घोषित केले? केप वर्शला. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न येऊ शकतो. IMP. पुढचा प्रश्न बघा, नीती आयोगाने देशभरात केलेल्या सर्वेक्षणानुसार गरिबी निर्देशांकानुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक गरीब लोक कोणत्या जिल्ह्यात आहेत? कोणत्या जिल्ह्यात आहेत गरीब लोक? सर्वाधिक गरीब लोक नंदुरबार जिल्ह्यात आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते काश्मीर खोरे व लडाखमधील दळणवळण कोणत्याही ऋतूत सुरू ठेवणाऱ्या झेडमूळ बोगद्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. आपल्याला विचारले काय जाऊ शकते? झेडमूळ बोगदा कुठे? काश्मीर खोऱ्यात, काश्मीर आणि लडाखमध्ये. बोगद्याची लांबी विचारली जाऊ शकते. लांबी किती? 6.5. म्हणजे अ आणि ब दोन्ही योग्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर. H5N1 म्हणजे काय? कोणता डिसीज आहे हा? H5N1 कोणता आहे? बर्ड फ्लू. आणि H1N1 म्हणलं की कुठला आहे? स्वाईन फ्लू असते. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय? नुकतेच इक्बाल शागला यांचे निधन झाले, तर ते कोण होते? इक्बाल शागला कोण होते? कायदे तज्ञ. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर. जगभरातील मराठी भाषांना एकत्र आणण्यात 3रे विश्व मराठी साहित्य संमेलन कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? 3रे कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? आपल्या पुण्यात होणार आहे. पुणे जिल्ह्यात. सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? 2024चा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार कोणाला? अपर्णा सेन यांना.
अपर्णा सेन. पुढचा प्रश्न बघा, अर्ध कुंभमेळा किती वर्षांना भरतो? 6 वर्षांना. पूर्ण कुंभमेळा 12 वर्षांना आणि महाकुंभमेळा 144 वर्षांना. कुठल्या? प्रयागराज, हरिद्वार, परत नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो आणि उज्जैन या ठिकाणी. आणि त्यांच्या नद्या पण करून ठेवा. आता नाशिकमध्ये गोदावरी, उज्जैनमध्ये शिप्रा, अशा प्रकारे आपलं ह्याच्यामध्ये प्रयागराजमध्ये कुठले? गंगा. अशा प्रकारे त्यांच्या काठावरची म्हणजे कोणत्या काठावर कोणत्या नद्यांच्या काठावरती शहर आहेत ते पण विचारलं जाऊ शकते. त्यामुळे याच्यामध्ये बघा आपल्याला काय विचारलं आहे, बरोबर विचारलं आहे याच्यामध्ये. बरोबर, तर ब क बरोबर आहे. खो खो या क्रीडा स्पर्धेत किती खेळाडूंचा समावेश असतो? किती? 9 खेळाडूंचा. ध्वनी प्रदूषक प्रतिबंध नियमाप्रमाणे दिवसा कमाल टिंब डेसिबल व रात्रीच्या वेळेत कमाल टिंब डेसिबल आवाजाची मर्यादा आहे. दिवसा किती असते हो? दिवसा असते 55 आणि रात्री किती? 45. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, टिंब यांची महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे? दिनेश वाघमारे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त कोणाच्या निवडणुका होते? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या फक्त निवडणुका घेते हा. नाहीतर हे विधानसभेच्या म्हणताना इथं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त हे विधानसभेच्या निवडणुका घेत नाही, ते केंद्रीय निवडणूक आयोग घेते. आता महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली आपल्याला विचारलं जाऊ शकते. 1994ला झालेली आहे. कधी झालेली? 1994, म्हणजे 26 एप्रिल 1994ला. पुढचा प्रश्न बघा काय आहे. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. आपल्याला विचारलं काय? बिनचूक असणारे म्हणजे बरोबर असणारे. संयुक्त राष्ट्र सहकार वर्ष बरोबर आहे. संयुक्त राष्ट्राद्वारे 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे करण्यात येत आहे. यापूर्वी कधी केलं तर 2012मध्ये, हे पण बरोबर आहे. यंदाची थीम काय? सहकाराच्या माध्यमातून उत्तम विश्वाची बांधणी ही थीम आहे, हे पण बरोबर आहे. 6 जुलै 2000 भारतात कधी स्थापन झालं मंत्रालयाचं? 6 जुलै 2021 ही तारीख महत्त्वाची. 6 जुलै 2021 भारत सरकार मंत्रालयाने 2025 हे वर्ष संरक्षण सुधारणा वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. म्हणजे ह्याच्यामधलं काय बघा, वरील सर्व बरोबर आहेत. पुढचा प्रश्न बघा, BSF पहिली महिला स्नायपर कोण आहे? सुमन कुमारी. सुमन कुमारी बरोबर आहे. भारतातील पहिली महिला जहाजावरील डेक ऑफिसर सिमरन थोरात, हे पण बरोबर आहे. CISFच्या पहिल्या महिला संचालक मीना सिंह, हे पण बरोबर आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष, आता हे सुजाता सोनी पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? विजया रहाटकर होत्या. म्हणजे हे चुकलेलं आहे, योग्य नसलेलं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला आन्सर असणार आहे. सुजाता सोनी काय? महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव आहेत. पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणलं तर मग कोण येते? सुजाता सौनिक येते. पुढचा प्रश्न बघा, सध्या चर्चेत असणारे दावोस शहर कुठे आहे? स्वित्झर्लंडमध्ये. सध्या चर्चेत असणारे एल निनो दुष्काळामुळे खालीलपैकी कोणत्या देशातील करिबात तलावातील पाण्याची पातळी अत्यंत घसरली आहे? एल निनो दुष्काळामुळे कोणत्या देशातील करिबात तलाव, कुठल्या देशातील? झिम्बाब्वे. पाण्याची पातळी घसरलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय हळद मंडळ स्थापन करण्यात आले. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालय पियुष गोयल यांच्या हस्ते. या मंडळाचे मुख्यालय, हे महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय हळद मंडळ स्थापन, त्याचं मुख्यालय कुठे? निजामाबाद, तेलंगणा. आणि अध्यक्ष कोण? पल्ले गंगा रेड्डी, हे पण बरोबर आहे. या मंडळाचा मुख्य उद्देश हळदीचे उत्पादन, विपणन व निर्यातीला प्रोत्साहन देणे, हे पण बरोबर आहे. हळदीला काय म्हटले जाते? गोल्डन स्पाइस. हळदीच्या जागतिक व्यापारात भारताचा वाटा 62% पेक्षा जास्त आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे चुकीचे विधान कोणतं? यापैकी नाही. आता पुढचा प्रश्न बघा, AI तंत्रज्ञान धोरण ठरवणारे पहिले राज्य कोणते? आपले महाराष्ट्र राज्य.
जय महाराष्ट्र. आता पुढचं बघा, गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? फ्रान्स. पुढचा प्रश्न बघा, 9वे विश्व मराठी साहित्य संमेलन 2025 कुठे होणार आहे? 9वे विश्व मराठी साहित्य संमेलन 2025 कुठे होणार आहे? सिंगापूर. आता बघा, बदललेल्या रेल्वे स्टेशनची नावे आणि त्याच्या संबंधित योग्य जोड्या. कोणत्या स्टेशनचं कोणते नाव बदलले आहे ते आपल्याला विचारू शकतात. ह्याच्यामध्ये बघा, कॉटन ग्रीन काय? काळा चौकी असं नाव बदलले त्याचं. डॉकयार्डला माझगाव, किंग सर्कलला तीर्थकर पार्श्वनाथ, करी रोडला लालबाग. म्हणजे 1 2 3 4 पाहिजे आपल्याला. 1 2 3 4 ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं बरोबर आन्सर आहे. तर पुढचा प्रश्न बघा, इंटरपोलच्या धर्तीवर गृहमंत्रालयाने देशात भारत पोलची सुरुवात केलेली आहे. इंटरपोलच्या धर्तीवर काय सुरू केलेले आहे? भारत पोल. कोणी? गृहमंत्रालयाने. या पोर्टलचे उद्घाटन संरक्षण मंत्री. आता संरक्षण मंत्री कसे उद्घाटन करतील? गृहमंत्रालयाचे हे प्रकल्प आहे, तर याच्यामध्ये कोण करणार मग? हे संरक्षण मंत्री नाही तर गृहमंत्री करणार. कोण? आपले गृहमंत्री कोण आहेत? डॅशिंग अमित शहा हे गृहमंत्री यांनी केलंय. म्हणजे अयोग्य आहे. मग अयोग्य काय आपलं? योग्य फक्त म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं बरोबर आन्सर आहे. तर पुढचा प्रश्न बघा, राज्यातील सोरंग येथे भारतातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टरची स्थापना. हे IMP क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन IMP आहे. भारतातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टरची स्थापना कुठं झाली? सिक्कीम येथे. ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न बघा, जानेवारी 2025 मध्ये कोणता देश अधिकृतपणे ब्रिक्समध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील झाला आहे? कोणता सदस्य? इंडोनेशिया. कितवा सदस्य? 10वा ब्रिक्समध्ये. तर पुढचा प्रश्न बघा काय, समलिंगी विवाह लागू करणारा आशियातील तिसरा देश कुठला आहे? थायलंड. हे पण बरोबर आहे. आशियातील तिसरा देश म्हणते थायलंड. समलिंगी विवाह मंजुरी देणारा, समलिंगी कायदा लागू करणारा. समलिंगी कायदा जर विचारलं तर काय? पहिला देश कुठला आहे? नेदरलँड. हे दोन्ही योग्य आहेत. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर. स्टम्प्ड या आत्मचरित्राचे प्रकाशन नुकतेच करण्यात आलेले आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे आहे? स्टम्प्ड कुठल्या खेळाडूचे? सय्यद किरमानी. स्टम्प्ड म्हणजेच काय? कोणत्या खेळाशी रिलेटेड आहेत हे? सय्यद किरमानी. क्रिकेटच्या खेळाशी रिलेटेड आहेत. पुढचा प्रश्न बघा, संतोष ट्रॉफी 2024-25 खालील योग्य असणारे पर्याय. आता संतोष ट्रॉफी 2024चा विजेता कोण आहे? पश्चिम बंगाल. बरोबर आहे. उपविजेता कोण? केरळ. बरोबर आहे. या पश्चिम बंगालने ही ट्रॉफी सर्वाधिक 33 वेळा जिंकलेली आहे. हे पण बरोबर आहे. या स्पर्धेची सुरुवात कधी झाली? 1941. यंदाची 78व्या क्रमांकाची स्पर्धा होती. आणि कुठं होती स्पर्धा? GMC बालयोग स्टेडियम कुठं? हैदराबाद येथे. आता आपल्याला त्याच्यामध्ये काय सर्व योग्य असणारे पर्याय मग वरील सर्व. आता संतोष ट्रॉफी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर काय? फुटबॉलशी संबंधित आहे. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, भारताची पहिली मेट्रो खालीलपैकी टिंबटिंब शहरातून सुरू झाली. कधी सुरू झाली? हा आपल्याला ऑलरेडी इथे दिलेले 1984 मध्ये. कुठल्या शहरात? कोलकातामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर आन्सर आहे. भारतातील पहिली कोस्टलाईन वेडर्स पक्षी गणना. हे IMP महत्त्वाचं आहे. हे पण कोणत्या राज्यात झाली? गुजरातमध्ये. पुढचा प्रश्न बघा, पालकमंत्री हे पद कुठे आपल्याला माहिती आहे? महाराष्ट्रात अस्तित्वात आले. होशंगाबादचे नवीन नाव काय? नवीन नाव नर्मदापुरम. पुढचा प्रश्न बघा, भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे नवीन अध्यक्ष कोण आहे? बहादूर सिंग सागू. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025 कुठं पडले पार?
2025चे यवतमाळ, इंदूर, आळंदी. आळंदीत कुठंच पडले नाही याच्यापैकी. तर कुठं पडले यापैकी नाही, म्हणजे कुठेही 2025चं साहित्य संमेलन मराठी दिल्लीमध्ये. आता त्या साहित्य किती होतं ते 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025च्या अध्यक्ष कोण होत्या, जे दिल्लीत पार पडलं होतं त्याच्या अध्यक्ष कोण होत्या, तारा भवाळकर अध्यक्ष होत्या. आता याच्यामध्ये पुढचा प्रश्न बघा, BCCIचे नवीन सचिव कोण आहेत, हे पण महत्त्वाचं आहे. देवजीत सैकिया यांची नियुक्ती झालेली आहे. महाराष्ट्र सरकारने मकोका कायदा कधी आणला आहे मकोका कायदा महाराष्ट्र सरकारने 1999ला. आता पुढचा बघा प्रश्न काय आहे, मोहम्मद शमी राज्य ऐकून विचारलं आपल्याला इथं. मोहम्मद शमी कुठला आहे, उत्तर प्रदेशचा राज्य ऐकून आहे. सुरेश रैना जम्मू काश्मीरचा, शुभमन गिल पंजाबचा, पंकज त्रिपाठी बिहारचा. म्हणजे 1, 2, 3, 4 असं यायला पाहिजे आपला आन्सर. 1, 2, 3, 4 कुठे बघा, ऑप्शन क्रमांक 1 मध्येच आहे. 1, 2, 3, 4 1 नंबर ऑप्शन बरोबर आहे. पुढचा बघा प्रश्न, ऑपरेशन सरधावा भारतीय BSFने खालीलपैकी कोणत्या देशातील दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सीमेवर सुरू केलेल्या आहे. कोणत्या कारवाया कोणत्या देशात, पाकिस्तानच असणार, दुसरा कोण आहे. पद्म पुरस्कार संदर्भात खालीपैकी योग्य असणारे पर्याय. पद्म पुरस्कार हे IMP, याच्यावर एखाद्या प्रश्न येऊ शकतो. तर यंदा एकूण किती जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे, 139 जणांना. हे बरोबर आहे की त्याच्यामध्ये 7 पद्मभूषण 19 आणि पद्मश्री 113. टोटल किती 139, 7, 19, 113. आता याच्यामधले बघा, महाराष्ट्रातले एकूण 14 व्यक्तींना पद्म पुरस्कार, त्याच्यामध्ये पद्मभूषण 3 आणि पद्मश्री 11. तर इथं फसवू शकतात आपल्याला. पद्मभूषण 3 आहे, पद्मभूषण महाराष्ट्रात किती जणांना मिळाला असा प्रश्न विचारू शकतात. किती, 0 जणांना. म्हणजे एकाला पण पद्मविभूषण 2025चा आपल्याला महाराष्ट्रात मिळालेला नाही. म्हणजे याच्यामध्ये काय आहे बघा, उत्तर आपलं वरील सर्व बरोबर आहे. खालीपैकी कोणाला पद्मभूषण पुरस्कार यंदा मिळालेला नाही. आता पद्मभूषण कोणाला मिळालेला नाही, याच्यामध्ये शेखर कपूर कला मिळालेला आहे, मनोहर जोशी मिळालेला आहे, पंकज उदास मिळालेला आहे, अशोक सराफ. पद्मभूषण मिळाला आहे गाणला, पद्मभूषण नाही तर ह्याला कुठला आहे, पद्मश्री मिळाला आहे. पद्मश्री ह्यांना मिळालेला आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं बरोबर आन्सर आहे, मिळालेलं नाही म्हणते. पुढचा प्रश्न बघा, पद्म पुरस्कार संबंधीचा आहे. पद्मविभूषण कोणाला आहे, ओसामा सुझुकी, हे कुठले, जपानचे. पद्मभूषण शेखर कपूर आणि पद्मश्री मारुती चितमपल्ली. यांच्यावर एखाद्या प्रश्न येऊ शकतो कारण यांचं निधन झालेलं आहे. म्हणजे 1, 2, 3 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1. ज्येष्ठ साहित्यिक व माजी न्यायमूर्ती नरेंद्र शेपळगाव यांचे निधन 25 जानेवारी 2025 रोजी निधन झाले, वयाच्या 87व्या वर्षी. 28 वर्ष वकिली केल्यानंतर 19 जानेवारी 1990 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी त्यांची निवड झाली होती. वर्धा येथे 96व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष होते. बरोबर आहे, हे पण वर्धा येथील. म्हणजे अ, ब, क बरोबर आहे. आता ड आहे, 2025ला त्यांना पद्मश्री पुरस्कार नुकतीच जाहीर करण्यात आले होते. कुठला पुरस्कार मिळाला त्यांना, पद्मश्री नुकताच जाहीर करण्यात आले होते. तर हे चुकीचं आहे, पद्मश्री जाहीर करण्यात आलेला नव्हता. म्हणजे ऑप्शन क्रमांक कुठला, अ, ब, क आपलं बरोबर आहे. अ, ब, क बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न बघा, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा कोणी, जैनिक सिन्नर कुठला, इटलीचा आहे. आणि ऑस्ट्रेलियन बुल टेनिस स्पर्धा महिला एकेरी विजेती कोण आहे, मॅडिसन की अमेरिका. म्हणजे दोन्ही योग्य. पुढचा प्रश्न बघा, ICCचा वर्षातील सर्वोत्तम T20 खेळाडू कोण आहे, अर्शदीप सिंग. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये एकूण सर्वोच्च कामे करणाऱ्या विद्यापीठाला अबुल कलाम आझाद ट्रॉफी दिली जाते. बरोबर आहे, सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला कुठली ट्रॉफी दिली जाते, अबुल कलाम आझाद ट्रॉफी. पुरस्काराची सुरुवात 56-57 मध्ये झाली आणि स्वरूप किती, 14 लाख रुपये. यंदाचे 2024 चंदीगड विद्यापीठाला, 2024चा कुठल्या विद्यापीठाला मिळाला आहे, चंदीगड विद्यापीठाला मिळाला आहे. पण इथं काय दिलं आहे आपल्याला, नाही दिलेलं आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे.
बरोबर काय आहे आपलं? बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. फिडे बुद्धिबळ विश्वचषक 2025चे आयोजन खालीलपैकी कोणता देश करणार आहे? कोणता देश करणार आहे? फिडे बुद्धिबळ विश्वचषक 2025चे आयोजन भारत. पुढचा प्रश्न बघा. भारतातील पहिला लोकपाल दिन कधी साजरा केला? 16 जानेवारी. UIDAI युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया चे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचा मी तुम्हाला लॉंग फॉर्म सांगितला UIDAIचा. त्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर असणार आहे. भारतातील कोणत्या राज्यात नुकताच समान नागरी कायदा लागू करण्यात आलेला आहे? आता हे महत्त्वाचं आहे. कुठला आहे? नुकताच. उत्तराखंडमध्ये. आता स्वातंत्र्यापूर्वी मधला तर कुठला? गोवा येणार आन्सर आपलं. स्वातंत्र्यापूर्वी कुठल्या राज्यात आहे? गोव्यात. आणि स्वातंत्र्यानंतर जर विचारलं तर मग उत्तराखंड. समान नागरी कायद्याचं कलम कुठलं आहे? 44. प्रजासत्ताक दिन 2025 चित्ररथामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यातील चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला? कोणत्या राज्याला? UPला. कशासंबंधी होता आहे? कुंभमेळ्यासंबंधी होता, त्यामुळे मिळाला. कुंभमेळा चित्ररथ. पुढचा प्रश्न बघा काय. गुन्हे सिद्धीकरिता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कुठले आहे? महाराष्ट्र. बरोबर आहे. भारतातील पहिले AI विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार आहे. हे पण बरोबर आहे. म्हणजे दोन्ही योग्य. 4 नंबरचा ऑप्शन. भारताने नुकतेच कोणता उपग्रह प्रक्षेपित केला आहे? कोणता उपग्रह प्रक्षेपित केला आहे भारतानं? कुठला? NVS-02. कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा जनस्थान पुरस्कार कोणाला मिळाला आहे? 2025चा सतीश आलेकर यांना. पुढचा प्रश्न बघा. ICC महिला एकदिवसीय क्रिकेटपटू ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? स्मृती मंदना. बरोबर. ICC पुरुष एकदिवसीय क्रिकेटपटू ऑफ द इयर कोणाला मिळाला आहे? पुरुषामध्ये जसप्रीत बुमराहला. म्हणजे दोन्ही योग्य. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर आन्सर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण जानेवारी 2025चे संपूर्ण चालू घडामोडीचे अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आपण घेतलेले आहेत. आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण फेब्रुवारी या महिन्यातले महत्त्वाचे प्रश्न घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर सर्वांना धन्यवाद.